ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। पनवेलमधील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालक दगावल्याचा आरोप बाळाची आई पूजा रवी मोरे आणि बाळाचे आजोबा राजेश बाबा जाधव यांनी केलाय। याबाबत रीतसर तक्रार पोलिसांकडे केली आहे। या घटनेमुळे हॉस्पिटलचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून डॉक्टरांवर नर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। त्याला जरासा ताप आला 5-5:30 वाजता। सिस्टर आलेल्या त्याला राऊंडवरती त्यांना सांगितलं मी सिस्टर त्याला जरासा ताप आला। त्यांनी जरासा चेक केलं आणि परत ते गेल्या। कोणाला तरी पाठवते बोलले। अर्धा एक तास झाला कोणच नाही आलं। त्याच्यामुळे बाळाचं श्वास सगळं थांबलं। परत मी पळत आले आणि मग बाळाला त्यांना दाखवलं। परत त्यांनी मला आतमध्ये पण येऊ दिली नाही आणि परत पप्पांनी त्यांना बोलले बाळ नाही राहिले। तेव्हा तर सांगितलं बाळ सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही बाळाला। मग परत दुसऱ्या दिवशी बाळ पूर्ण चांगलं होतं, व्यवस्थित दिवसभर पण आज सगळं व्यवस्थित होतं। जसं जरासा ताप आला म्हणून मी त्यांना सांगितलं माझ्या बाळाला जरासा ताप आहे तुम्ही बघा। तर त्यांनी जरासा हात लावून बघितला, मी कोणाला तरी पाठवते बोलले, मग कोणीच नाही बघायला आलं। नमस्कार, मी राजेश बाबा जाधव। माझ्या मुलीला काल नॉर्मली डिलिव्हरी माझ्या घरी झालेली आहे आणि मी मुलीला आणि माझ्या नाताला फक्त हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलो की काही इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मी मुलीला घेऊन आलो। मी 12-12:30 वाजता मुलीला ॲडमिट केलेली आहे। 12-12:30 वाजता मुलीला मी इथं ॲडमिट केलेली आहे। डॉक्टरने आले, चेकअप केलं, मुलीचं पण केलं, नाताचं पण केलं। तर त्यांनी सांगितलं की दोन्ही पेशंट नॉर्मली आहे आणि कालचे संध्याकाळचे पण राऊंड आले डॉक्टरचे नर्सचे, तर त्यांनी पण सांगितले की पोरगा नात आणि पोरगी एकदम नॉर्मल आहे। दुसरा दिवस 18 तारीख आजची 5 वाजता मला मुलीचा फोन आला की पप्पा पोरगा थंड पडलेला आहे आणि मला आधी पण फोन आला की पप्पा थोडा ताप आला। तर मी म्हणलं जावं आहे तिथे नर्सला सांगा की बाबा राऊंड घ्या म्हणून। ते आले राऊंडला, त्यांनी पोरींना सांगितलं, पण अर्धा-पाऊण तास झालं तर त्या सिस्टर गेल्यानंतर कोणीही डॉक्टर या कोणी स्टाफ बाळाची दखल घ्यायला आलं नाही। त्यांची हरजलीपणामुळे आज आमचा नातू हरवलेला आहे। पनवेल शहरामध्ये जे विकासाचा वेग पकडू म्हणतंय, अशा पनवेल शहरामध्ये ज्या अद्यावत हॉस्पिटलचा गेली 2 वेळा म्हणजे 10 वर्ष सातत्याने वापर केला जातोय, असं अद्यावत हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे, या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था जर खऱ्या अर्थाने बघितली तर अतिशय दयनीय आहे। मी इथे एका पेशंटला पाहण्यासाठी आलो होतो। पेशंटला बघायला येत असताना मला हे जे आमचे दादा आहेत त्यांचं पोलिसांचं आणि डॉक्टरांचं बोलणं चालू होतं। काय बोलणं चालू आहे म्हणून ऐकायला थांबलो तर अतिशय विदारक अवस्था आहे। काल यांच्या मुलीला तिची घरीच प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला। 2 मुलींनंतर मुलगा झाल्यावर जसं आजोबाचं आणि आईचं त्यांच्या सगळ्याच कुटुंबाचा आनंद अगदी शिगेला पोचला होता। अगदी आनंदात जल्लोषात त्यांनी त्या बाळाचं स्वागत केलं। ते स्वागत करत असताना घरी झालेली डिलिव्हरी, कारण ही सगळी माहिती मी तिथे उभा होतो आणि ऐकत होतो आणि त्यांच्याकडनं नंतर ती माहिती घेतली म्हणून एवढी सांगू शकतोय की त्यांनी त्या मुलीला आपल्या घरात इन्फेक्शन नको, बच्चूची तब्येत अगदी ठणठणीत होती, इथे आणलं। संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी दुसऱ्या दिवशी हे बच्चू दगावलं गेलं। त्या बच्चूला ताप आला होता। त्याच्या आईने वारंवार तिथे असलेल्या कामावर असलेल्या सिस्टर्सना, डॉक्टर्सना विनंती केली, पण कोणीही डॉक्टर किंवा सिस्टर तिच्या जवळ फिरकला नाही। म्हणून नाईलाजास्तव तिच्या पोटचा गोळा आहे, तिने ओल्या बाळंतीने तसंच त्या बच्चूला घेऊन ती डॉक्टरांपर्यंत पोहोचली। पोहोचल्यानंतर त्या डॉक्टरांनी जेव्हा बघितलं त्यावेळी ते बच्चू दगावल्यासारखं त्यांना त्याचं भीती वाटायला लागली, म्हणून त्यांनी त्या बच्चूला मला वाटतं आईकडनं ताब्यात घेतलं आणि आत घेऊन ट्रीटमेंटला सुरुवात केली। आता काय ट्रीटमेंट दिली त्याच्या बाबतीत ना त्या आईला माहिती आहे ना त्याच्या आजोबांना माहिती आहे। त्या आजोबांनी, त्यामुळे इथे असलेल्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा म्हणा, इथे असलेल्या नर्सचा हलगर्जीपणा म्हणा, ओव्हरऑल इथल्या सिस्टीमच्या बाबतीतच ऑब्जेक्शन आहे। कारण इथे दरवाजा उघडून बघितलं तर त्या बाथरूमची अवस्था इतकी घाण होती की त्यांना त्या दरवाजाला हात लावताना पण 10 वेळा विचार करायला लागत होता। म्हणजे ज्या बापाने आपल्या मुलीला, आपल्या नातवाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून घरात नाही या हॉस्पिटलमध्ये आणलं, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या असलेल्या बाळाला
आणि त्या बाळंतिणीला इथे घेऊन आले आणि इथे मात्र इथे असलेलं इन्फेक्शन म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, दुर्लक्षितपणा म्हणा, त्याच्यामुळे त्यांच्या त्या बाळाचा जीव त्यांना त्या बाळाला गमवावा लागलाय.